आता नुकतीच दिवाळी झाली. आम्ही जेव्हा पूर्वी तळमजल्यावर राहायचो, खालच्या मजल्यावर राहायचो ग्राउंड फ्लोअरला, त्यावेळी दिवाळीच्या दरम्यान फटाके बघणं हा एक अत्यंत आवडतं काम होतं. अंगणात बसून आकाशात उंच उंच उडणारे फटाके ते बघायला खूप मजा यायची. त्यावेळी आकाशात खूप फटाके दिसायचे. आता आम्ही उंचीवर राहतो, उंच मजल्यावर राहतो. आता आमच्या घराच्या लेफ्टला, राईटला, समोर, मागे, सभोवताली खूप फटाके दिसतात. आकाशात एखाद दुसरा फटाका दिसतो. असं का? खालच्या मजल्यावरून, तळमजल्यावरून आम्ही वरच्या मजल्यावर उंचीवर राहायला आलो तर आमचं आकाश बदललं का? म्हणजे तळमजल्यावर राहत होतो तर आमचं आकाश ठेंगणं होतं आणि आता आम्ही उंचीवर राहायला आलो तर आमचं आकाश उंच झालं, विस्तीर्ण झालं, असं असतं का? असंच मला वयाच्या बाबतीत सुद्धा वाटतं. लहानपणी म्हणजे पूर्व आयुष्यामध्ये, आजपासूनच्या कमी वयामध्ये, आजपासूनच्या मागच्या वर्षांमध्ये काही काही गोष्टींची खूप भीती वाटत असते. जेव्हा आपण लहान असतो, वय कमी असतं, अनेक गोष्टींची भीती वाटते. काही गोष्टींचं अप्रूप असतं, आश्चर्य वाटत असतं. हळूहळू जसं जसं वय वाढायला लागतं, त्या गोष्टींचं सेम त्याच घटना, तीच लोकं, तीच कारणं, पण आता भीती वाटणं कमी झालं असतं. त्याचप्रमाणे तितकं आश्चर्य वाटणं कमी झालं असतं. त्या त्या घटनेप्रती, त्या त्या लोकांच्या प्रती अमुक एका ते अप्रूप वाटणं, आश्चर्य वाटणं कमी झालं असतं किंवा बंद झालं असतं. का होतं असं? उंचीमुळे. मग ती घराचे मजल्यावरचे मजले असो किंवा वयाची वर्षांवरची वर्ष असो, माणसाला मॅच्युरिटी येत जाते, नाही का?